नमस्कार मंडळी. तर आजच्या भागामध्ये आपण जगन्नाथ रथयात्रेबद्दल माहिती घेणार आहोत. चला तर मग सुरू करूयात. तर मंडळी, जगन्नाथ रथयात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी जगाच्या कानाकोपऱ्यामधून भाविक हे येत असतात. जगन्नाथ रथयात्रा नेमकी कधीपासून सुरू होणार आहे आणि या रथयात्रेचे महात्म्य, महत्त्व आणि काही मान्यता आहेत त्या आपण जाणून घेऊयात. तर मंडळी, भारतामध्ये हजारो मंदिरे आहेत आणि यातील शेकडो मंदिरांना महान परंपरा या लाभलेल्या आहेत. भारतात संस्कृती आणि परंपरांना मोठे महत्त्व दिले जाते. देशभरातील मंदिरांमध्ये जत्रोत्सव, यात्रोत्सव, वर्धापन दिन मोठ्या प्रमाणात तसेच अतिशय उत्साहात भक्तिमय वातावरणामध्ये साजरे केले जातात. भारतात अनेक मंदिरे असे आहेत की त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण आणि अद्भुत उत्सवांमध्ये केवळ स्थानिक नाहीत तर देशापरदेशामधून भाविक आवर्जून उपस्थिती हे लावत असतात. यापैकी एक म्हणजे ओडिसा पुरी येथील जगन्नाथ मंदिर. जगन्नाथ मंदिराची यात्रा अद्भुत परंपरा आणि समृद्ध संस्कृतीचा एक सर्वोत्तम आदर्श असल्याचे मानले जाते. यंदा 2025 मध्ये रथयात्रा कधी आहे ते आता आपण जाणून घेणार आहोत. भारतातील अनेक मंदिरे हे जगातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक मानली जातात. दरवर्षी कोट्यावधी भाविक आणि पर्यटक या मंदिरांना भेट देखील देतात. ओडिसातील पुरी येथे असलेले जगन्नाथ मंदिर त्यापैकीच एक आहे. जगन्नाथ मंदिराची अनेक वैशिष्ट्ये ही सांगितली जातात. येथील रथयात्रा जगप्रसिद्ध असून देशाविदेशातून लाखो पर्यटक या रथयात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी येत असतात. जगन्नाथ पुरी मंदिराशी, रथयात्रेशी निगडीत अनेक तथ्ये आणि रहस्य जितकी अद्भुत आहेत तितकीच ती अचंबित करणारी आहेत असे सांगितले जाते. भगवान श्रीकृष्ण, भगवान बलराम आणि त्यांची बहीण सुभद्रा हे रथारूढ होऊन नगर भ्रमण करतात अशी मान्यता आहे. या यात्रेमध्ये प्रतिवर्षी सुमारे किमान 8 लाख भाविक सहभागी होत असतात. ह्या वर्षी 27 जून पासून जगन्नाथ रथयात्रेला प्रारंभ होणार आहे. जगन्नाथ रथयात्रा जगन्नाथपुरीला सुरू होऊन जनकपुरी येथे समाप्त होते. एका आक्रमणामुळे जगन्नाथ मंदिर हे सुमारे 144 वर्ष बंद होते. हिंदू धर्मामधील सर्वात मानाच्या पवित्र 4 धाम तीर्थक्षेत्रांपैकी जगन्नाथ मंदिर हे एक आहे. शास्त्र आणि पुराणांमध्ये भगवान विष्णूचे 24 अवतार सांगितले गेले आहेत. त्यातीलच एक अवतार म्हणजे भगवान जगन्नाथ असल्याचे सांगितले जाते. प्रत्येक वर्षी रथ घडवण्याची सुरुवात ही काही महिने आधीपासूनच होते. तसेच या रथयात्रेसंदर्भातील तयारी देखील अनेक महिने आधीपासून सुरू होते. या रथांपैकी जगन्नाथाचा 16 चाके असलेला लाकडी रथ 45 फूट उंच, 35 फूट लांब आणि 35 फूट रुंद अशा आकारमानाचा असतो. बलरामांचा रथ हा 45 फूट उंच असतो तर सुभद्राचा रथ हा 43 फूट उंच असतो असे सांगितले जाते. जगन्नाथ रथयात्रेमध्ये श्रीकृष्ण, बलराम आणि सुभद्रा यांचे रथ असतात. या रथयात्रेत बलराम हे थोरले बंधू असल्यामुळे त्यांचा रथ हा सर्वात पुढे असतो. याला तालध्वज असे म्हटले जाते. मध्यभागी सुभद्रेचा रथ असतो, त्याला दर्पदलन किंवा पद्मारथ असे संबोधले जाते. आणि सर्वात शेवटी जो असतो तो म्हणजे भगवान श्रीकृष्णांचा रथ, त्यालाच नंदी घोष किंवा गरुड ध्वज असे म्हटले जाते. बलराम आणि सुभद्रा यांचा रथ हा लाल रंगाचा असतो तर भगवान जगन्नाथांचा रथ हा पिवळ्या किंवा लाल रंगाने सजवला जातो. रथ हा सुशोभित करण्यात पारंपरिक कारागिरांचे विशेष योगदान आहे. हे काम संपूर्ण भक्तिभावाने आणि विधीनुसारच केले जाते. दरम्यान भगवान जगन्नाथाचे दर्शन घेतल्याने आणि रथ ओढल्यामुळे माणसाला सौभाग्य प्राप्त होते आणि रथयात्रेत सहभागी झाल्यामुळे मोक्षप्राप्तीचा मार्ग मोकळा होतो अशी मान्यता असल्यामुळे ह्याला खूप महत्त्व आहे. दरवर्षी केवळ देशातूनच नव्हे तर परदेशामधून देखील भाविक पुरीला येत असतात. या रथयात्रेशी निगडीत काही आख्यायिका प्रचलित आहेत. तर पुरी येथील विद्वान आणि पंडितांनुसार देवी सुभद्रा यांच्या द्वारका दर्शनाची इच्छा पूर्ण करण्यासाठी श्रीकृष्ण आणि बलराम यांनी वेगवेगळ्या रथांमधून बसून यात्राही केली होती. सुभद्रा यांच्या नगर यात्रा स्मृतीमध्ये ही रथयात्रा दरवर्षी पुरी येथून निघते. या व्यतिरिक्त
भगवान जगन्नाथाची रथयात्रा काढण्याची परंपरा राजा इंद्रद्युम्नने सुरू केली होती. एके दिवशी राजा इंद्रद्युम्न याने भगवंताचे दर्शन करण्यासाठी नीलांचल या पर्वतावर ते पोहोचले. तिथे भगवंताची प्रतिमा त्यांना दिसली नाही. निराश होऊन राजा परत फिरला तेव्हा आकाशवाणी झाली, लवकरच भगवान जगन्नाथ मूर्तीच्या स्वरूपामध्ये पुन्हा धर्तीवर अवतरित होणार आहेत. ही आकाशवाणी ऐकून राजाला अत्यानंद झाला. राजा इंद्रद्युम्न हा पुरीच्या समुद्र तटावर सहज फिरत होता. समुद्रात 2 लाकडाचे ओंडके त्याला तरंगताना दिसले. त्याच वेळी त्याला आकाशवाणी आठवली. राजाने विचार केला, आता या ओंडक्यांपासून मूर्ती बनवू. तेव्हा भगवंताच्या आज्ञेने देवांचा शिल्पकार विश्वकर्मा तिथे सुताराच्या रूपात प्रकट झाला. सुताराने राजाला म्हटले की या ओंडक्यांपासून देवाची मूर्ती बनवता येईल. आधीच राजाच्या मनामध्ये असा विचार असल्यामुळे राजाने तात्काळ होकार दिला. विश्वकर्माने एक अट टाकली होती, तो मूर्ती निर्माणाचे कार्य हे एकांतात करेल. त्यामुळे तिथे दुसरा कोणीही आला तर तो काम सोडून तिथून निघून जाईल. राजाने ही अट मान्य केली. मग गुंडीचा नामक स्थानी विश्वकर्मा मूर्ती बनवू लागला. काही दिवसानंतर राजा ती अट विसरला आणि तो सुताराला भेटायला गेला. राजाला पाहून सुतार अर्थात विश्वकर्मा अंतर्धान पावला आणि भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांची मूर्ती ह्या अर्धवटच राहिल्या. त्याच वेळी आकाशवाणी झाली, भगवंत याच रूपात स्थापित होऊ इच्छितो. मग राजाने भव्य मंदिराची निर्मिती करून 3ही मूर्तींची स्थापना केली. भगवान जगन्नाथाने मंदिर निर्माणाच्या वेळी राजाला सांगितले की वर्षातून एकदा तो आपल्या जन्मभूमी अवश्य जाईल. स्कंद पुराणातील उत्कल खंडानुसार इंद्रद्युम्न राजाने आषाढ शुक्ल द्वितीयेच्या दिवशी प्रभूची जन्मभूमीला जाण्याची व्यवस्था केली. तेव्हापासून या दिवशी रथयात्रा काढण्याची परंपरा सुरू झाली. ती आजतागायत सुरू आहे. या रथयात्रेबाबतची धार्मिक मान्यता अशी आहे की एकदा सुभद्राने तिचे भाऊ कृष्ण आणि बलराम यांना नगर पाहण्याची इच्छाही व्यक्त केली होती आणि तेव्हा या दोन्हीही भावांनी आपल्या बहिणीची इच्छा पूर्ण करण्यासाठी भव्य रथ हे तयार केले होते आणि त्यावर स्वार होऊन ते भ्रमणासाठी निघाले. या श्रद्धेला अनुसरूनच दरवर्षी पुरीमध्ये जगन्नाथ रथयात्रेचे आयोजन हे केले जाते. रथयात्रेमधील पौराणिक मान्यता अशी आहे की स्नान पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच जगाच्या नाथ श्री जगन्नाथ पुरी यांचा ज्येष्ठ पौर्णिमेला वाढदिवस आहे. त्या दिवशी भगवान जगन्नाथ यांच्यासह त्यांचा मोठा भाऊ बलराम आणि त्यांची बहीण सुभद्रा यांना रत्नसिंहासनाहून खाली आणले जाते आणि मंदिराजवळ स्नान मंडपात नेले जाते. 108 कलशांनी त्यांना शाही स्नान हे घातले जाते आणि मग असे मानले जाते की या स्नानातून प्रभू आजारी पडतात आणि त्यांना ताप येतो. मग 15 दिवस प्रभूंना एका खास खोलीमध्ये ठेवलं जातं, ज्याला ओसार घर म्हणतात. 15 दिवसांच्या कालावधीमध्ये मंदिराचे मुख्य सेवक आणि वैद्य यांच्याशिवाय कोणालाही महाप्रभू दिसणार नाही अशी त्याची व्यवस्था केली जाते. या मंदिरामध्ये महाप्रभूंचे प्रतिनिधी अलारनाथ यांची मूर्ती स्थापित केली जाते आणि त्यांची पूजा केली जाते. 15 दिवसानंतर भगवान बरे झाल्यानंतर खोलीतून बाहेर येतात आणि भाविकांना दर्शन देतात, ज्याला नवयौवन नैत्र उत्सव देखील म्हणतात. यानंतर दुसऱ्या दिवशी श्रीकृष्ण आणि त्यांचा मोठा भाऊ बलराम आणि त्यांची बहीण सुभद्रा समवेत महाप्रभू महामार्गावर येऊन रथावर चढून शहर दौऱ्यावरती निघतात. जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेचे वैभव आणि सौंदर्य हे पाहण्यासारखे आहे. भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेशी संबंधित खास गोष्टी आता आपण जाणून घेणार आहोत. तर पुरीच्या रथयात्रेसाठी बलराम, श्रीकृष्ण आणि देवी सुभद्रा यांचे 3 वेगवेगळे रथ हे तयार केले जातात. रथयात्रेमध्ये सर्वात पुढे बलराम यांचा रथ असतो, मध्यभागी सुभद्रेचा, तर सर्वात मागे भगवान जगन्नाथाचा म्हणजेच श्रीकृष्णाचा रथ असतो. ते त्यांच्या रंगाने आणि उंचीवरून ओळखले जातात. बलरामाच्या रथाला तालध्वज म्हणतात, त्याचा रंग हा लाल आणि हिरवा असतो. देवी सुभद्रेच्या रथाला दर्पदलन किंवा पद्मरथ म्हणतात, हे काळे किंवा निळ्या आणि लाल रंगाचे असतात. भगवान जगन्नाथाच्या रथाला नंदी घोष किंवा गरुड ध्वज म्हणतात,
आणि त्याचा रंग हा लाल किंवा पिवळा असतो। सर्व रथ हे कडुलिंबाच्या पवित्र आणि परिपक्व लाकडापासून बनवले जातात, ज्याला दारू म्हणतात। यासाठी कडुनिंबाच्या निरोगी आणि शुभ झाडाची ओळख केली जाते। यासाठी जगन्नाथ देवळाची एक विशेष समिती बनविण्यात येते। या रथांच्या निर्माणामध्ये कोणत्याही प्रकारचे खिळे किंवा काटे किंवा इतर कुठल्याही धातूंचा वापर केला जात नाही। या रथांसाठी लागणाऱ्या लाकडांची निवड हे वसंत पंचमीच्या दिवसापासून केली जाते आणि रथाचे बांधकाम हे अक्षय तृतीयेपासून सुरू होतं। हे तिन्ही रथ तयार झाल्यानंतर छार पाहणरा नावाचा विधी करण्यात येतो। त्या अंतर्गत पुरीचे राजा गजपती पालिकेमध्ये येतात आणि तिन्ही रथांची विधिविधानाने पूजा करतात आणि सोन्याच्या केरसुणीने रथ, मंडप आणि मार्ग हे स्वच्छ केले जातात। आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या द्वितीय तिथीला रथयात्रा सुरू होते। ढोल, ताशे, रणशिंग आणि शंखांच्या आवाजामध्ये भाविक या रथाला ओढतात। असे म्हणतात की जे या रथाला ओढतात ते भाग्यवान समजले जातात। जगन्नाथ देवळापासून रथयात्रा ही सुरू होऊन पुरी शहरातून होत हे रथ गुंडीच्या देवळापर्यंत पोहोचतात। इथे भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा 7 दिवस विश्रांती घेतात आणि गुंडीच्या देवळामध्ये भगवान जगन्नाथाला दर्शनाला आडप दर्शन म्हटलं जातं। गुंडीच्या देवळाला गुंडीचे बाडी देखील म्हणतात। या देवांच्या मावशीचे घर आहे असे म्हटले जाते। या देवळाच्या विषयी आख्यायिका आहे की येथेच देव शिल्पी विश्वकर्मांनी भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि देवांच्या मूर्ती ह्या तयार केल्या होत्या। आषाढ महिन्यातील 10व्या दिवशी सर्व रथ हे परत देवळामध्ये परतीचा प्रवास करतात आणि रथांच्या परतीच्या या प्रवासाच्या विधीला बहुडा म्हणजेच बहुनाथ यात्रा असे देखील म्हणतात। तर मंडळी, आजची ही जगन्नाथ रथयात्रे संबंधातील माहिती ही तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की कळवा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह। तोपर्यंत लोभ असावा। धन्यवाद। जय जगन्नाथ।